नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। शहर स्वच्छता मोहिमेमुळे महापालिकेचे कामकाज ठप्प, महापालिका महसुलावर परिणाम। अकोला जिल्ह्यात एकीकडे हेल्मेट सक्ती तर दुसरीकडे अवैध वाहतुकीचा मोठा प्रश्न। अग्निशमन विभागाची यंत्रणा स्वच्छता मोहिमेवर, अग्निशमन वाहनातून रस्त्याची स्वच्छता। खुले नाट्यगृहातील पथविक्रेता बाजाराकडे लघु व्यावसायिकांची पाठ, रस्त्यावरील अतिक्रमण वाढले। फुटपाथवरही अतिक्रमण, नागरिकांनी चालायचे कसे? महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरात राबवली जाणारी स्वच्छता मोहीम कर्मचाऱ्यांसाठी पर्वणी ठरत असून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कर्मचारी पूर्णतः स्वच्छता मोहिमेवर कार्य करीत असून त्यानंतर महापालिकेचे काम मात्र ठप्प होत असल्याने महसुलावर परिणाम होत असल्याच्या चर्चा होत आहेत। अकोला महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली। त्यासाठी नियमित स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारीही सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शहराच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत। काम झाल्यानंतर कर्मचारी केवळ 2 तास मनपाचे नियमित कामकाज पाहत असल्याने महापालिकेच्या महसुली कामावर परिणाम होत आहे व दुसरीकडे येणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहेत। विविध कामांसाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत। महापालिकेने स्वच्छतेसोबतच सखोल स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। सोमवार 22 जानेवारीपर्यंत ही मोहीम चालणार आहे। संपूर्ण शहराच्या स्वच्छतेकडे आयुक्त स्वतः लक्ष देत आहेत, मात्र या माध्यमातून नागरिकांच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ नये अशी मागणी होत आहे। अकोला पोलीस विभागाने शहर व जिल्ह्यातील दुचाकी चालकांना हेल्मेट सक्तीचे केले आहे। दुचाकी चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचे स्वागत होत असताना शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध वाहतुकीला आळा कोण घालणार असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्यांसह नागरिकांनाही हेल्मेट सक्ती करण्यात येत असून एकीकडे शहर वाहतूक नियंत्रण शाखा हेल्मेट सक्तीबाबत काम करत असताना तर दुसरीकडे प्रत्येक चौकात अवैध वाहतूक सुरू असून हे अवैध वाहतुकीला कोण आळा घालणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत। गेल्या 2 दिवसांपासून अकोला शहरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करत 25 लाखांचा दंड वसूल केला आहे। यामुळे हेल्मेट सक्तीबाबत वाहतूक विभाग किती तत्पर आहे याची कल्पना येते। तीच तत्परता शहरातील प्रमुख रस्ते व चौकात मनमानीपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करूनही दाखवली जाईल का असा संतप्त सवाल अकोला जिल्ह्यातील नागरिकांकडून उपस्थित होत आहे। याबाबत आता पोलीस विभाग परिवहन विभाग नेमकी काय भूमिका घेणार याकडे पाहणे महत्त्वाचे आहे। महानगरपालिका अग्निशमन वाहनाच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते अशोक वाटिका चौक पर्यंत असणारी डिवायडर पाण्याने स्वच्छ करण्याचा प्रकार होत असल्याचे पाहून नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अग्निशमन वाहनातील पाण्याचा वापर रस्ता स्वच्छतेसाठी होत असून स्वच्छता मोहीम केवळ एका दिवसापुरतीच आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे। महानगरपालिकेच्या मालकीचे पाणी पुरवठा करणारे टँकर खासगी ठेकेदाराला दिले जातात आणि अतिआवश्यक सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या अग्निशमन विभागाच्या वाहनाने रस्ते स्वच्छ केले जातात। याबाबत महानगरपालिका आयुक्त यांना कल्पना नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरील डिवायडर स्वच्छता करण्यासाठी अग्निशमन विभागाचे वाहन वापरण्याची परवानगी चक्क अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दिली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील साफसफाईबाबत मनपा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्याची कान उघाडणी केल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रताप केल्याचे सांगण्यात येत आहे। शहरातील अतिक्रमणाची समस्या लक्षात घेता लघु व्यावसायिक फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून खुले नाट्यगृहामागील जागा महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यानंतरही व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत असून लघु व्यावसायिकांचे रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे आहे। अतिक्रमण पथक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवित असले तरी फेरीवाले लघु व्यावसायिक त्यांना दाद देत नसल्याचे दिसून येत आहे।
कारवाई करण्यातही भेदभाव होत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। अतिक्रमण पथक आले की फेरीवाले लघु व्यावसायिकांची धावाधाव होते। पथक गेले तर रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण थाटण्यात येत असल्याचे चित्र दररोज पाहण्याला मिळत आहे। गांधी चौक, चौपाटी, गांधी रोडवरील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमकांनी हातगाडीवर दुकाने थाटली आहेत। खुले नाट्यगृहातील पर्यायी पथविक्रेता बाजारमध्ये आतापर्यंत केवळ 65 व्यावसायिक गेले, मात्र तेथे ग्राहक फिरकत नसल्याने अनेक व्यावसायिक पुन्हा रस्त्यावर येऊन आपला व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे अतिक्रमणची समस्या वाढली आहे। अकोला शहरात अतिक्रमणाची समस्या कायम असून यावर महापालिकेने अनेकदा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने महापालिकेने अतिक्रमणावर प्रहार करून गिळंकृत केलेले फुटपाथ, रस्ते मोकळे करावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। अकोला शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण वाढत असताना महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अपयशी ठरत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। अतिक्रमण पथकाची कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परिस्थिती जैसे थे दिसत असून अतिक्रमण कारवाई थंडावल्याचे चित्र समोर येत आहे। आज सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने फतेह चौक ते टावर चौक, जुने बस स्टँड परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करून रस्त्यावर आलेले अतिक्रमण निष्कासित केले आहे। मात्र अजून शहरातील अनेक भागांमध्ये वाढलेले अतिक्रमण पाहता वाहतुकीस अडथळा होण्याच्या तक्रारी वाढल्या असून याकडे महापालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे। वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात उत्तम अध्यापनासाठी ओळख असलेली ॲलन करियर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड आता अकोल्यात ऑफलाईन अभ्यास केंद्राच्या माध्यमातून कार्य करेल अशी घोषणा करण्यात आली। आज हॉटेल VS इम्पोरियल येथे आयोजित कार्यक्रमात पोस्टरचे प्रकाशन करून उद्घाटनाची औपचारिक घोषणा ॲलनचे महाराष्ट्र झोन हेड आशुतोष हिसारिया यांनी केली। ॲलन ऑफलाईन केंद्र जवाहर नगर, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, गोयंका लेआउट, अकोला येथे चालवले जाणार असून अकोल्यासाठी प्रवेश सुरू झाल्याची माहिती ॲलनचे महाराष्ट्र झोनल हेड आशुतोष हिसारिया यांनी दिली। इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमांची आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी केली जाईल। JEE मेन्स, ॲडव्हान्स, नीट, UG सोबत MHTT, CET, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड, DHBBC, WM इत्यादी ॲलन स्कॉलरशिप आणि स्कॉलरशिप प्रवेशासाठी रिवार्ड टेस्ट 28 जानेवारी रोजी ॲलन शार्प येथे होणार आहे। त्याची नोंदणी सुरू असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून वर्ग सुरू होतील। ॲलनमध्ये प्रवेशासाठी विशेष शुल्क लाभ दिला जात आहे। विद्यार्थ्यांनी 15 मार्चपर्यंत प्रवेश घेतला तर त्याला विशेष फी, बेनिफिट आणि शार्प स्कॉलरशिप दोन्हींचा लाभ घेता येईल। ॲलन आता विस्तारत आहे। प्रत्येक घरात ॲलन या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अकोल्यात योजना सुरू करण्यात येत आहे। अकोल्यातील विद्यार्थी महाराष्ट्रातील इतर शहरात किंवा कोटा येथे जातात, त्यांना आता येथेच दर्जेदार शिक्षण दिले जाणार आहे अशी भावना ॲलनचे संचालक नवीन माहेश्वरी यांनी व्यक्त केली। मुझे बताते हुए बहुत खुशी हो रही है कि आज 18 जनवरी से एलन करियर इंस्टीट्यूट कोटा अब अकोला में भी अपने क्लासरूम सेंटर लेकर आया है और अब हम लोग यहाँ पर अपनी पूरी क्लासेस लाइक IIT JEE के लिए, नीट के लिए तथा 8, 9, 10 के लिए हमारे कार्यक्रम हम यहाँ पर शुरू करेंगे। सारी की सारी क्लासेस जो हैं वो 12 अप्रैल से आरंभ होगी और इसके अंदर हम लोग एक बहुत अच्छी फैकल्टी टीम के साथ और एक बहुत अच्छे एडमिनिस्ट्रेटिव टीम के साथ में यहाँ पर अपना कार्य शुरू कर रहे हैं। उद्देश्य है कि एक अच्छी हाई क्वालिटी एजुकेशन दें और अच्छे परिणाम, अच्छे रिजल्ट्स आएँ और एक अच्छा शैक्षणिक कार्य अकोला और आसपास के जो बच्चे हैं, आसपास की जगहों से जो बच्चे हैं, उनके लिए कर सकते हैं। थैंक यू। अकोला जिल्ह्यात रस्ता अपघातामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या घटना घडत आहेत। मूर्तिजापूर रोडवरील रामलता बिझनेस सेंटर समोर चालकाला डुलकी लागल्याने मॅक्झिमो गाडी दुभाजकाला धडकली। पहाटे 4 वाजता झालेल्या या भीषण अपघातात वाहन चालक गंभीर असल्याची माहिती आहे। अकोला मूर्तिजापूर रोडवरील रामलता बिझनेस सेंटर समोर पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान अपघात घडला। मॅक्सिमो गाडी चालक वर्तमानपत्राचे पार्सल घेऊन अकोल्याच्या दिशेने येत असताना डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले। त्यामुळे ही मॅक्सिमो गाडी थेट दुभाजकावर चढून विजेच्या खांबाला धडकली। ही टक्कर इतकी जोरदार होती की विजेचा खांबही एका बाजूला वाकला आणि मॅक्सिमो वाहनाचे मोठे नुकसान झाले। या घटनेत वाहनाचा चालक स्टीअरिंगला धडकून गंभीररीत्या जखमी झाला।
रामलता बिझनेस सेंटर समोर लक्झरी बसची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी जखमी चालकाला गाडी बाहेर काढले। चालकाचे नाव शैलेश असल्याचे सांगण्यात येत असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने न सोडवल्याने गावात येणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जाब विचारत शेतकरी वर्गावर आलेल्या बिकट प्रसंगांसह विविध मागण्यांसाठी आज जिल्हा कचेरीवर आंदोलन करण्यात आले। शेती व्यवसायावर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट सारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत आहेत, तर दुसरीकडे सरकार निर्यात बंदी, साठ्यावर मर्यादा, वायदेबंदीमुळे कृषी मालाचे भाव कमी झाले असून शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालला आहे। मात्र शासनाकडून शेतकऱ्यांसंदर्भात कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा, पीक विमा, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात राज्य शासनाविरोधात व शेतकरी विरोधी धोरणाबाबत घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या आमच्या आहेत। शेतमालाला निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, म्हणून सक्तीची कर्ज वसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावं। शेतीसाठी पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज पुरवठा करण्यात यावा। वन्य प्राण्यापासून होणाऱ्या शेतातील पिकाचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी। पीक विम्यात होणारी शेतकऱ्याची फसवणूक बंद करून विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी। शेतकऱ्याच्या वरील मागण्याचा गांभीर्याने विचार करून शासनाने तातडीने कारवाई करण्यात यावी असे आम्ही या शासनाला इशारा देतो। मागील 7 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या अकोला निमकरदा पारस शेगाव दिंडी मार्गाच्या कामामुळे व धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले असून या बाबीचा निषेध व्यक्त करीत परिसरातील त्रस्त नागरिकांनी दिंडी मार्गाचा 8वा वाढदिवस केक कापून साजरा करत वेगळे आंदोलन केले। शेगाव नगरीला जोडणारा अकोला ते शेगाव मार्गावरून दरवर्षी हजारो पायदळ वारकरी दिंड्या शेगाव येथे जात असतात। दर शनिवारी रात्री व एकादशीच्या दिवशी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जात असतात। या वारकऱ्यांना धुळीचा प्रचंड प्रमाणात त्रास होत असून HM प्रोजेक्ट अंतर्गत रस्त्याचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असून अर्धवट कामामुळे या मार्गावर बरेच छोटे मोठे अपघात झाले, तरी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे लावून गुपचूप निद्रावस्थेत आहे। कदाचित शासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा असल्याचे यातून दिसून येत आहे। याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त करीत दिंडी मार्गाचे 7 वर्षापासून रखडलेल्या कामाचा निषेध व्यक्त करीत केक कापून 8वा वाढदिवस रस्त्याचा साजरा केला। गेल्या 8 वर्षापासून भ्रष्टाचाराचा शिखर गाठलेला आमचा अकोला जिल्ह्यातील अकोला ते शेगाव पालखी मार्ग हॅम प्रोजेक्टचे काम 8 वर्षापासून निकृष्ट दर्जाचे व दर्जाहीन चालू आहे। या रस्त्याच्या बांधकामात आमच्या सर्व लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार केलेला आहे। एकही जण इथं बोलायला तयार नाही। हा रस्ता अजून किती दिवस लागणार या रस्त्याला? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 17 जानेवारीला या रस्त्याचा 8वा वाढदिवस आज रोजी साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही पारस येथील सरस्वती विद्यालयासमोर हे जे रस्त्याचं अर्धवट काम आहे गेल्या 8 वर्षापासूनचे या ठिकाणी केक कापून रस्त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। शहर स्वच्छता मोहिमेमुळे महापालिकेचे कामकाज ठप्प, महापालिका महसुलावर परिणाम। अकोला जिल्ह्यात एकीकडे हेल्मेट सक्ती तर दुसरीकडे अवैध वाहतुकीचा मोठा प्रश्न। अग्निशमन विभागाची यंत्रणा स्वच्छता मोहिमेवर, अग्निशमन वाहनातून रस्त्याची स्वच्छता। खुले नाट्यगृहातील पथविक्रेता बाजाराकडे लघु व्यावसायिकांची पाठ, रस्त्यावरील अतिक्रमण वाढले। फुटपाथवरही अतिक्रमण, नागरिकांनी चालायचे कसे? महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।